त्याला सर्व प्रेक्षकांची नजर आहे आणि त्यात पुढे मला वाटतं पूर्णपणे इथे स्पष्टपणे जाणवतंय की हा बॉल सीमापार आहे. कारण की फुटवर्क मला वाटतं बॉर्डरलाईनच्या पलीकडेच होते आणि त्यात पुढे जस तर चांगलं होतं. हा 6 धावा आहे षटकार. हॅलो. विकेटचे पतन फलंदाज ज्यावेळी संदेश दत्ताचा खेळ समाप्त. इथे आवश्यकता होते की मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने एकदा केला जात होता, पण त्यानंतर आता नवीन फलंदाज एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात येतील. विकेटचे पतन पहिला धक्का टीम जयठकर टीमसाठी. पुणे एकदा खेळण्याचा प्रयत्न नितीन पुणे एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटरचा दिवस नितीन यांचा खूप चांगला झाला, जिथे नितीनने काही चमकचं प्रदर्शन दाखवलं होतं आपल्या टीमसाठी. याचे पुणे एकदा जे मात्र आपण पाहतो की सिग्नेचर जे आहे ती नितीनने सेट केलं होतं आणि आता बॅटिंग करण्यासाठी जिथे पहिला धक्का लवकर लगावलाय आणि त्यात आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात नितीन गुज्जर नो बॅटर. तो पुढे डाऊन्सला पाहायला गेला तर खेळायचा तो डिफेन्स मोड मध्ये सध्या तरी आहेत. पहिल्या षटक चांगला आता हाताळण्याची जबाबदारी अगदी स्वीकारली जाते. पहिलं षटक तितकं चांगलं कमरच्या बोर्ड तिथे पोहोचण्याचा प्रयत्न चांगला होता आणि त्यात पुढे सॉफ्ट हँडने खेळताना दिसतील. आणखी एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात तितकी चांगली पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर थांबवलं जाईल आणि त्यानंतर होते षटकाची समाप्ती. पहिल्याचा खेळ समाप्त आणि पहिल्याच्या समाप्तीनंतर 10 सेकंड स्कोअर जाऊन पोहोचते. ऑन द बोर्ड ओनली 6 रन. 6 धावा 1 ओव्हर समाप्त. 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर धावांची गती फक्त 6 धावा. मॅडेटरी पॉपलेचे षटक जे आहे ते चेतनचे खूप चांगलं राहिलं. चेतन याच प्रकारचा बॉलर आहे, कारण की तालमीचा आणि हुकमाचा इतका आपण पाहतो चेतन यांना. ओय आणि तुफान चांगला टच पण आणि चांगल्या टायमिंग मध्ये बॉलला पुन्हा एकदा दिशा दिली आणि बॉलची पुन्हा एकदा दुर्दशा. बॉल पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावा. येतो हा शानदार चौकार. अखून टप्प्याचा बॉल विथ पाहायला गेलं तर बाउन्स खेळत असा फटका चांगला आणि त्यानंतर एक चांगल्या टायमिंगच्या जोरात बॉल जो आहे तो सीमारेषा गाठेल. 4 रन. पुन्हा एकदा डिफेन्स मोड मध्ये बॉलला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बिलकुल केला जात नाहीये. पहिल्या षटक पाहायला गेलं तर कमाचं राहिलं. 6 धावा खर्च केला. अल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दिसत आपण परत आक्रमण करण्याची जिमत आवश्यकता आहे. त्यामध्ये अल्पेश पुन्हा एकदा आहे सध्या सेटअप होत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये ऑन विकेट. हो हेलिकॉप्टर स्टाईलने मनगट पुन्हा एकदा झोपलं होतं, पण टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित झालेलं नाहीये. जेव्हा तर आपण पाहतो की गॅप आणि बिटवीन द गॅप मध्ये फटका खेळायचा होता, पण बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न थोडंसं फिल्डरच्या हातमध्ये जाईल आणि त्यात पुढे एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. संघाच्या मदतीने धावींची गती जेव्हा स्कोर आतापर्यंत डबल 1. 11 धावा. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता, पण टप्पा पुन्हा एकदा तितका चांगला सुद्धा पाहायला मिळेल. लाईन जी आहे ती चांगली सध्या अॅक्युरेसी लाईन परफेक्ट सध्या मॅनेज केली जाते आणि त्यात आणखी एक
डॉट बॉलची समाप्ती. नवीनची गती सतत प्रकारची जोडण्याचा प्रयत्न केला जातो. धावा ज्या पाहिजे त्यामध्ये पाहायला गेलं तर अप्रतिम सुद्धा प्रदर्शन पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. ऑन द विकेट पुणे डबल तयार. ओ स्टॉपने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लाईनच्या खूपच बाहेर हाईट फक्त सुद्धा होते आणि त्याचपुढे पंच दर्शवतील 1 फॉर दी ओव्हर. ओके अशा प्रकारचा आपण बॉल जेव्हा जेव्हा ठेवतो कधी कधी आपण पाहतो की जायबंदी करण्याचा प्रयत्न राहतो आणि त्यात पुढे पंचाचा पुन्हा एकदा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा 1 फॉर दी ओव्हर पुन्हा एकदा घोषित केला जातो. बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा अल्पेस पुढचा बॉल. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न फुटबॉलचा पुन्हा एकदा वापर तर केला जातो पण जे मात्र टायमिंग पाहिजे ते टायमिंग पुन्हा एकदा सातत्याने मिस होईल आणि त्यात पुढे पालक आणखी एक डॉट बॉल. टीमची जास्त जबाबदारी स्कोर कार्ड होती होईल 12 धाबा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुद्धा जारी परंतु गाडी जी आहे ती जय ठाकर टीमसाठी संकट स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते कारण की धाबा आलेल्या नाहीयेत. तो प्रयत्न कुठला बॅटर करेल हा पण सुद्धा हवेत पाठवण्याचा प्रयत्न बॉल मागे ढकलला आहे तिथे फिटर सुद्धा आहे स्वतः बॉलचा पुन्हा एकदा अगदी पाठला करतील बॉलपर्यंत पोहोचतील आणि तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. बॅट एंट्री आपले 2 ओव्हर इथे समाप्त. त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबमध्ये स्कोर काढते 14 धावा. आता गडी गमावले बॅटिंग टीमने फक्त 1 गडी बाद ने धावा आहेत फक्त आणि फक्त 14 धावा 1 गडी बाद. 2 ओव्हर समाप्त. पहिल्याच स्पेनचा विचार केला तर जिथे चेतनने षटक हाताळल्या 6 धावा खर्च केला या स्पेनचा विचार करता अल्पसने दुसरे षटक हाताळलं त्याने खूप चांगली बॉलिंग केली फक्त धावा खर्च केला 8. म्हणजे काय तर इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी कशा प्रकारच्या आणि कशा हेतूने अगदी बॉल ट्रॅव्हल करावा त्या प्रत्येक बॉलिंगचा जो मात्र मारा आहे तो लाजवाब पाहायला मिळाला आणि त्यात पुढे दडपण सुद्धा आहे बॅटिंग टीम मध्ये. महत्वाचे की तुफान अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत एक चांगलं टार्गेट जे आहे ते फलकात तयार होऊ शकतं. तो प्रयत्न करावं लागेल. बॉलिंग मार्क ते पुणे अंकेश ओव्हर नंबर 3. पुणे एकदा टप्पा पाहावं लागेल योग्य लेंथ आहे का पण बॉल पडले तर पुन्हा एकदा पाहावं लागेल तर लाईनच्या खूपच बाहेर अशा प्रकारे आपण पाहतो की बॉलिंग थोडस छोटा रनअप आणि त्यानंतर वेगाने बॉल डिलिव्हर करण्याची ताकद आपण कुणाल पांडे यांना पाहतो अगदी तशा प्रकारची बॉलिंग करते रनअप कठीण थोडस स्लो आहे पण त्यानंतर काय कमाचा वेग प्राप्त करतायत आणि इथे बॉल हवेतच चाललाय हा महत्वाचा कडे आहे आणि इथे सुद्धा टायमिंग फसले आणि बॉल जो आहे तो फिल्डरच्या हातामध्ये पुढे एकदा जाऊन बसेल आणि तिथे तैनात विकेटच्या पतन पुढे एकदा फलंदाज बाद. गमवलं जाताना तर महत्वाचा गडी जो आहे तो गमवला जातो तर बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज ठाकरे मेजर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येतील. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बोली मार्क होती बॉलर पुन्हा एकदा तयार आहे आता. ओव्हर द विकेट नो बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ठाकरे मेजर. फुले लेनचा बॉलचा टप्पा पडले तर पुन्हा एकदा डोळे विस्पारले आणि हुलकावणी सुद्धा दिली जाते. बॉलर सध्या तरी आपण पाहतो की चेतावणी देतो ज्या प्रकारे बॉल त्याच्या बॅट अगदी पाहाल की तर बॅटच्या पुन्हा एकदा अगदी पट्ट्या दिला जात नाहीये आणि त्यात पुढे सतत पाहायला गेलं तर बॉलिंग जी आहे ती तितकी चांगली अनालिसिस सध्या केली जाते कारण की धावेचा ग्राफ जो आहे तो उंच होऊ द्यायचा नाहीये या माइंडसेटने सुद्धा बॉलिंग केली जाते. बॉलिंग मागते पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑफ साईडला हा तर क्लास आहे या बॅटरचा या रेंज मध्ये तुम्ही बॉल ठेवू शकत नाहीये असा प्रकारचा बॉल दिला तर त्याला तो बैठ्याच्या बाहेरच पाठवतील आणि पुन्हा एकदा अगदी संदेशवाणी जे आहे ते पुन्हा एकदा बजेटच्या बाहेर इट्स अ मॅक्झिमम येतो हा षटकार.
कमाची बॅटिंग पुन्हा एकदा दाखवत असताना जिथे आपण पाहतो की हा बॅटर स्टेबल आहे आपल्या टीमसाठी नेहमीच आणि अगदी त्या प्रकारची सध्या धमक. पुन्हा एकदा बॅकवर्ड पंच करण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चांगला आहे. कारण की आपण पाहतो की पूर्णपणे वेट जे आहे ते एका पायावरती कारण की एका पायाने जखमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा संकट स्थितीमध्ये सुद्धा येऊन बॅटिंग करत असताना या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. समोर पुन्हा एकदा बॅटर मेजर तयार पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न थोडासा बॅकवर्ड पंच पुन्हा एकदा फटका चांगला खेळ डीप मध्ये विशाल सध्या तैनात आहेत. बॉलला पुन्हा एकदा कॅरी करते तो एक धावित प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावीची गती फलकाची जॉम्प स्कोर कार्ड होती 22 धावा. ओव्हर नंबरचा विचार केला तर जिथे आपण पाहतो की हे षटक नंबर ओव्हर नंबर 3 सध्या जारी आहे. अंकेश चांगली बॉलिंग आतापर्यंत समोर पुन्हा एकदा नितीन गुज्जर होय आणि प्रहार करायचा होता इरादा आणि प्रहार करण्याच्या इरादामध्ये सक्सेसफुल प्लॅन ठरतील कारण की बॉलला पुन्हा एकदा दिलंय फेकून मैदानाच्या बाहेर. नितीनचा क्लास नितीनचा मास्टर क्लास बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावा षटकार. ची गती जी आहे ते फलकाची जॉम्प स्कोर करते 28. कमालचं प्रदर्शन सुद्धा आपण पाहतो दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. नितीन सध्या तरी आपण पाहतो की शांत होता परंतु त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा धमाकेदार यावेळी षटकार येताना दिसतो. वैयक्तिक काढण्यावरती सध्या खेळत आहेत. पुन्हा एकदा फुलेलीचा बोलता हलक्यात बॉलला ऑप्शनला ढकलला सध्या तैनात आहे. बॉलच्या पुन्हा एकदा पुढे येतील बॉलला कॅरी करते तो एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाची जॉब स्कोर कार्ड होते. आता 29 धावसंख्या फलकाची जॉब पोहोचते. ओव्हर नंबरचा विचार केला तर चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चेतन स्वतः बॉलिंग मार्क होते येताना दिसेल. चेतन एक विश्वासाने अगदी पाहाल गेलं तर भरवशीचा खेळाडू आहे. पुढे खेळाचा प्रयत्न टप्पा पुढे एकदा चांगला टप्पा पाहायला गेला तर तितका चांगला पाहायला गेला तर लेंथ लाईन कारण की मागे घेतली होती आणि तिथून हार्ड लेंथ वरती जिथे मात्र आपण बघतो की बॅटर पर जे पाहायला गेलं तर बॅट वरती पुढे एकदा मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला पण बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा झालेला नाहीये. पुन्हा एकदा प्रहार हा बॉल लाईनच्या बाहेर आहे डाऊन द लेग आणि त्याचपुढे पंचाचा निर्णय पुन्हा एकदा पाहायला गेला तर वाईड एक्स्ट्रा धावसंख्या जी आहे ते प्राप्त होते आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावीची गती फलकावरती जेव्हा स्कोर कार्ड आतापर्यंत धावीची गती जी आहे ती 30 धाबा ऑन द विकेट. हो याचा फटका चांगला आहे. पिटर्सचा आहे डीप देते जात आणि एलपीएस म्हणतात ते आपण पाहतो की त्याच्याकडून नेहमीच्या मैदानाच्या चुक्या कमी पाहायला मिळाल्यात आणि त्या प्रकारची सुद्धा फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते त्याच्या मार्फत. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील बॉलला पुन्हा एकदा कॅरी करतील. फटका तितका चांगला सुद्धा आपण पाहतो नितीनच्या पाठ म्हणून आवश्यक आहे की जी मात्र सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे त्यामध्ये आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करावं लागेल. तो प्रयत्न सातत्याने सध्या मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. धावींचा पुन्हा एकदा पाठलाग करत असताना आपण धावीचं टार्गेट पुन्हा एकदा सेट करत असताना कारण समोरच्या टीमला किती पर्यंत पाहायला गेलं तर टार्गेटचा जमत सेकंड इनिंग मध्ये धावा ज्या आहेत त्या वाचवायच्या असते तर टार्गेट कमी करायचं असेल तर त्यासाठी बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे या मैदानाच्या आतमध्ये. चेतन पुन्हा एकदा तयार समोर ठाकरे मेजर पुन्हा एकदा प्रहार पुन्हा एकदा टप्पा जो आहे तो पुन्हा एकदा लाजबाब पेसने पूर्णपणे बीट सुद्धा केले जाते. धावा पुन्हा एकदा रोखून धरल्यात अक्षरशः टीम जय ठाकर टीमसाठी आणखी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो पण चेतनच्या विरुद्ध आक्रमण जे आहे ते होऊ दिलेले जात नाहीये आणि त्याचपुढे चेतनची बॉलिंग तितकी चांगली कमालची तोपता आणखी एक डॉट बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा पाहावं लागेल. लाईन पुन्हा एकदा बदल करायचा होता पंचाचा पुन्हा एकदा निर्णय हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्रा धावसंख्या जाऊन स्कोर काढते 32 धाबा म्हणजे का तर या ओव्हरमध्ये धाबा जास्त खर्च केलेला नाहीये फक्त धाबा खर्च केल्याच्या त्यामध्ये 2 वाईड आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार हो चांगला बॉल आहे का पुन्हा एकदा पाहायला गेला तर अगदी 32 षटकाची समाप्ती
त्याला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानात करायची आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड 32. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. तत्पूर्वी जाऊया डीजे. चला वेलकम बॅक. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्ड होती 32-32. हा सामना दोन्ही टीमसाठी तितक्याच महत्वाचा असं आपण पाहतो की जिथे प्रत्येकाला जागा आता बनवायचा आहे या प्ले ऑफ मध्ये. आणि या प्ले ऑफ मध्ये सध्या पाहायला गेलं तर जागा बनवायची असेल तर त्यासाठी आपण पाहतो की चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. बॅटिंग थोडीशी पाहायला गेलं तर सध्या तरी पिची 8 आहे. इथून आक्रमण कशा प्रकारे होऊ शकते, इथून धावा कशा प्रकारे येऊ शकतात, या सर्व गोष्टीची पुन्हा एकदा रेलचे जे आहे ते पुन्हा एकदा करावे लागेल. कारण की नितीन गुज्जर आणि दुसऱ्या बाजूने मेजर जोपर्यंत आहे तो टार्गेट जे आहे ते मोठं आव्हान उभं होऊ शकतं. आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. बॅट्समॅन पुन्हा एकदा लाजबाब तो टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा झालेलं नाहीये. वेगाने पूर्णपणे बीट केलं जातं. येथे टर्नची समाप्ती. अशा प्रकारे बॉलिंग राहिली तर दबावाचा खेळ होऊ शकतो आणि दबावाच्या खेळामध्ये पाहायला गेलं तर चित्र जे आहे ते कशा प्रकारे स्पष्ट केलं जाईल. परंतु आव्हानात्मक पाहायला गेलं तर एक चांगलं टार्गेट जे आहे ते फलकात करणं गरजेचं आहे. आणि की इथून जर हा सामना MS11 टीम जिंकते तर प्ले ऑफ मध्ये आपली जागा जी आहे ते अगदी निश्चित करू शकते. परंतु दोन्ही टीमला तितकं चांगलं वर्क जे आहे ते घ्यावं लागेल. शॉर्टकटचा तर बिलकुल प्रयत्न करायचा नाहीये. त्यासाठी आपण पाहतो की दोन्ही टीमला तितकं मोठं हार्डवर्क जे आहे ते घ्यावं लागेल त्या कठीण काळामध्ये. की जिथे आपण पाहतो की आजचा लीग स्टेजचा शेवटचा दिवस आहे आणि युद्धाच्या दिवसाचा विचार केला जिथे आपण फायनल डे पाहणार आहोत. बॉलिंग मार्क होते पुणे डबल तयार. सोबत पुणे ओलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न ओन्सला पुन्हा एकदा प्रहार केला. फिटिंग तितकी चांगली कमाचे. सिंगल डबल धावा फलकात सध्या होताना दिसत आहेत. नवीनचे पुन्हा एकदा लईलूट सुद्धा केली जात नाहीये. सिंगल डबल धावा ज्या आहेत तेव्हा दबाव जो आहे तो बॅटिंग करण्या टीममध्ये येऊ शकतो. कारण की प्रहार करायचे आहेत, मोठे टोले जे आहे ते द्यावे लागतील. तो प्रयत्न झाला तरच या मॅचचं पुन्हा एकदा महत्व वाढेल. पण जसं प्रयत्न होताना दिसत नाहीये. नितीन गुज्जर यांच्याकडे पाहायला गेलं ती क्षमता आहे. फुटबॉल होता पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळला. पिटर्सन आहे तैनात होते. चुकी अखेर संघर्षाचा पुन्हा एकदा हा येतो प्रतीक काढानंतर दमदार चौकार. दबाव वाढत चालवता असा वेळेवेळेला आपण पाहत होतो की जिथे धावा येत नव्हत्या बिलकुल आणि त्यानंतर या मॅचचं चित्र जे आहे ते आपल्या हातात घेतल्यानंतर की नितीन गुज्जरच्या बॅट मधून चौकार धावसंख्या जवळ फलकात या चौकाच्या मदतीने आता 38-38. पुन्हा एकदा फ्लिक करत असताना फटका चांगला आहे. अलंग द कार्पेट बॉलला पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला. पिटर्सन विशाल तिथे आहेत. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. 2 धावा इथे प्राप्त केल्या जाते. रनिंग तितकी चांगली कमालची सुद्धा केली जाते आणि 2 धावा प्राप्त. या 2 धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचणार 40 धावा ओव्हर नंबर 5 सध्या जारी आहे. एक चांगलं टार्गेट पाहिजे. 5वें सलग सध्या जारी. इथून कमीत कमी 90+ धावसंख्या पाहिजे जिथे MS एक मजबूत टीम आहे.
पुण्याला फ्री करत असताना हा बॉल सुद्धा पाहायला गेला तर मागे चला डीपमध्ये फिल्डर नाहीये. बॉल सुमारे पलीकडे जाईल का? अखेर आलाय हा आर्किटेक्ट. शानदार कडक चौकार. यावरचा विचार केला तर जिथे त्यांनी धावा खर्च केला 8, या ओव्हरमध्ये थोडस महागडं राहिलं कारण की धावा खर्च केल्या 12 आणि त्यात पुढे आपण पाहतो की ओव्हरची ते समाप्ती. मागच्या ओव्हरचा विचार केला तर चांगले सगळे बॅटिंग करण्या टीमसाठी राहिले. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहे. इथून मात्र अजूनही 18 बॉल शिल्लक आहे. तिथून 18 बॉल मध्ये किती टार्गेट जे आहे ते मोठं अगदी प्राप्त होईल. तो प्रयत्न मजबूत पाहिजे. आक्रमक फलंदाज आहेत. बोला पुणे ते 88 जॉब ते स्कोकाटी 44-42. हा पण सुद्धा पॅचच्या रेडर मध्ये आलेला नाहीये. मेजरचं पाहायला गेलं तर 10 बॉल 9 आणि 14 बॉल मध्ये 20 नितीन. पुणे प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा टप्पा जो आहे तो पुणे बॅटच्या रेडर मध्ये नाहीये. सध्या तरी प्रश्न विचारले जातात बॅटिंग करण्याच्या टीम साठी. चांगलं सेटलमेंट. बॉल पुणे पडल्यानंतर ज्या प्रकारे बिग पकडतो तो आणखी एक डॉट बॉल. 6वं षटक सध्या जारी आहे. लागोपाठी डॉट बॉलची समाप्ती होताना दिसते अल्पिसच्या मार्फत. पुन्हा एकदा चुकी केली जाते. टप्पा पुन्हा एकदा पडल्यानंतर बॅटने बॉलचं जे मात्र कनेक्शन पाहिजे ते होताना दिसत नाहीये. संपर्क पाहिजे अशा वेळेला जिमी जिथे तुम्ही आपण पाहतो की आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करावायचे आहे. पण तसं करताना आपण पाहतो की सातत्याने डॉट बॉल जास्तीत जास्त खेळले जात आहेत आणि त्याचमुळे दबाव वाढत चला आता बॅटिंग करणे टीम वरती. कारण की धावा जास्त खर्च केल्या जात नाहीये MS11 टीम साठी. मेजर पुणे तयार. पुढचा बॉल ओपनर करण्याचा प्रयत्न ऑप्सला केल्याचा प्रयत्न सुद्धा आहे. बॉल पुणे दफील करते तो एकदा प्राप्त केली जातात आणि या संघाच्या मदतीने धावेची गती प्रकरणे जॉब 45-45 हे 6वं षटक सध्या जारी. परंतु ज्या धावा पाहिजे त्या धावा प्रकरणे जोडणं असताना अजूनही बॅटर सक्षम तर अजिबात दिसत नाहीयेत. नितीन गुज्जरकडे ती ॲबिलिटी आहे मोठी हिट मारण्याची. पुणे प्रहार करण्याचा प्रयत्न. सोटलेनचा पुणे हार्ड लेंथ वरती तितका चांगला बॉल टेकअप करत असताना तो चांगला पुणे इथे बॉल पाहायला मिळतो. जसा टप्पा ठेवल्यानंतर बॉल जो आहे तो सुसाट वेगाने फरदा वेगाने जेल बॉल मागे तो डॉट मध्ये समाप्ती. धावेची गती कंट्रोल सुद्धा केली जाते. धावसंख्या जास्त खर्च केली जात नाहीये. अखेर या फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर सध्या तैनात आणि चेतनने पुणे चुकी केलेली नाहीये. नो मिस्टेक. विकेटचे पतन फलंदाज बाद. सहावं षटक समाप्त. धावसंख्या पुणे कंट्रोल केली जाते. ऍडव्हान्टेज सध्या बॅटिंग करण्या टीमच्या विरुद्ध सध्या तरी आहे. आणखी आवश्यकता होते की चांगलं क्रिकेट खेळावर पण ऍडव्हान्टेज सध्या घेऊन सध्या चांगलं क्रिकेट खेळत असताना टीम MS11 धावसंख्या जंप स्कोर करते 45. आपण सुद्धा कट केलाय. फिल्डर सुद्धा आहे तैनात. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. तो डॉट मध्ये समाप्ती. मेजरचा विचार केला तर जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याची जी मात्र धमक आहे ती धमक अजूनही स्पष्ट करता आलेली नाहीये. प्रत्येक दिवस बॅटरचा असतो प्रत्येक दिवस बॉलरचा असतो असं बिलकुल नाहीये. त्यासाठी तुमची कामगिरी चांगली पाहिजे आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे या मैदानाच्या आतमध्ये.
मोठे फटके घेण्याचा प्रयत्न जो करताय फलंदाज, पण त्यामध्ये आपण पदकी टायमिंग जे आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाहीये. 7वं षटक सध्या जारी. जय ठाकरे टीम सुरुवातीला पाहायला गेलं चांगलं क्रिकेट त्यांच्या मार्फत. प्रहार करायचा प्रयत्न आलाय वाढू आणि वाढून पुन्हा एकदा बॉल दिलाय. अगदी फटका चांगला नाही, त्यानंतर बॉल मैदान के बाहेर. छेदन षटकार. तोपर्यंत बॉलर पुन्हा एकदा तयार धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला गेलं या षटकाच्या मदतीने जाऊन पोहोचते फलकाते 52. 52 धावा. पण काय होतंय हा पण सुद्धा चुकलाय तिथे आणि बॉल पुन्हा एकदा थांबेल का? बॉल मागे चलाय, बॉल पुन्हा एकदा आतमध्ये स्टॉप होईल तिथे. तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. रनिंग बीटने विकेट या 2 धावा प्राप्त आणि या 2 धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचतात फलकाते 54. 56 धावसंख्या फलकाते. प्रत्येक बॉलती मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न सुद्धा जारी होईल का? तो प्रयत्न सुद्धा तरी केला जातो, पण धाब्याच्या आहेत त्या बाईच्या पुन्हा एकदा ते फलकाते आड होतील. धावा कसा येऊ द्या, पण धावा येणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा डाऊन दिले अंबरचे पुन्हा एकदा भूमिका पाहायला गेल पंच दर्शवतील यावेळी वाईची खोल अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. या वंतच्या रूपाने फलकाते धावेची गती जवळ पोहोचते आता 55. यार सुद्धा प्रहार. निशान आजच मला ते बॅट त्याला भेटल्याने बॅटिंग करत असताना धमाकेदार सुद्धा सुरुवात पाहायला मिळते. अनादर बिगर सिक्सर. मोठ्या पद्धतीनंतर बॅटिंग करण्यासाठी निशांत जसा गेला त्याने बॅटची पुढे जी मात्र धार जी आहे ते पुन्हा एकदा इथे अगदी झोपली जाते त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुलेलींचा बॉल होता ऑन्सला पुन्हा एकदा बॉलला ढकलय सुद्धा आहे तैनात तिथे. बॉलला फील्ड कधी तप्त धावसंख्या जी आहे ते प्राप्त केली जाते. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जमपत फलकादी. ओव्हर नंबर 7 खेळ इथे समाप्त आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 65 धावा 7 वर कंप्लीट. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मंगेश यांना पुन्हा एकदा सध्या आपण पाहतो की डेथ ओव्हरमध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास जो आहे तो दर्शवला जातो. बिलीव मंगेश या सीझनचा विचार केला तर या टुर्नामेंटमध्ये स्ट्रगल करत आलेले आहेत. कधी कधी बॅटिंग करत असताना फटके ते मोठे आलेले आहेत, पण तुझ्या प्रकारे आपण पाहतो की बॉलिंग अटॅक चांगला राहिला नो डाऊट. त्या डेथ ओव्हरमध्ये ती कामगिरी आहे ती पुन्हा एकदा इथे प्रचिती जी आहे ते पुन्हा एकदा द्यावी लागेल. ओव्हर नंबरचा विचार केला तर सध्या लास्ट ओव्हर 8वं षटक समोर पुन्हा एकदा निशान. स्लोवर वनचा पुन्हा एकदा वापर बॉल हवे तर चला फिटनेस आहे बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव जी आहे ती प्राप्त केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता पण पाहतो की टायमिंग जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाहीये. तोपर्यंत पाहायला गेलं तर एकच सिंगल प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती फलकात जाऊन पोहोचतात 63 63 या अंकांवरती. पुढील केल्याचा प्रयत्न फ्लॅट बॅटेज फटका चांगला आहे फ्लॅट आणि फास्ट बॉल पुन्हा एकदा जयसीमा पार येतो हा डाऊन द ग्राउंड षटकार. तिथे डेथ ओव्हर सुद्धा आपण पाहतो शेवटच्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा पाहिजे. थांब सुद्धा सोडलाय बॉल मागे चला बॉल थांबेल का? बॉल आतमध्ये पुन्हा एकदा थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा पार
आणि अखेर आणखीन एक येतो हा दमदार आणि शानदार चौकार. 22च्या 4 धावा इथे प्राप्त केल्या जातील या 4 धावीच्या मदतीने. धावांची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकात आता 73. जिथे धावा येत नव्हता पण त्यानंतर धावेचा डोंगर जो आहे तो उभा केला जातो आपल्या हिमतीवरती. सध्या 2 फलंदाज त्यामध्ये आपण पाहतो की निशानने जसा आला त्यांनी लागोपाठ 2 षटकार मारल्याने त्यानंतर या मॅचचे चित्र जे आहे पुन्हा एकदा पलटवला. पुन्हा हा पुस्तक कट्टर केला. फिटर सुद्धा बॉलचा पाठलाग सुद्धा करतायत. बॉल पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा बॉल सीमा पार जाईल का? अनादर इट्स अ 4 रन. आणखी एक चौकार. षटक राहिले डेथ वन जिथे धावा खर्च केल्यात लागोपाठ पाहायला गेलं तर 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि त्यात पुढे यमाचा पुन्हा एकदा जिमाचा फायटिंग स्कोर पाहिजे तर फायटिंग स्कोर जे आहे तर पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे प्राप्त होईल. बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा बोलर तयार. 72 बॉल्स. चला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती आहे टॉससाठी आपण लगेचच कॉन्टॅक्ट करा. पुढचा सामना राऊंड विकेट पुन्हा एकदा बोलर तयार. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी सुद्धा टायमिंग व्यवस्थित झालेलं नाहीये. बॉलचा पाठलाग सुद्धा तरी जारी आहे. विशाल सुद्धा बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तो तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होईल का? 3 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा जारी आहे परंतु तिसरी धाव घेत असताना आपण पाहतो की विकेटचे पतन फलंदाज पुन्हा एकदा पाहायला गेलं तर विकेटचे पतन फलंदाज. पुन्हा एकदा खेळी त्याची पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पण स्कोर काढते या चौकाच्या मदतीने आता 83. आणि लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी धावेचा पल्ला पुन्हा एकदा गाठावा लागेल जिथे आव्हान आहे आता सामना जिंकण्यासाठी 84 धावेंचं. सुरुवातीला असं वाटलं की इथपर्यंत पोहोचणार नाहीये परंतु त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी पाहायला गेलं तर निशांत येतात आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून धाबा सुद्धा येतात. म्हणजे इतका उमेद पे दुनिया कायम. आणि उमेद नावाचा पुन्हा एकदा इथे बॅटर ठरला निशांत आणि निशांतने कमालच्या बॅटिंगचा पुन्हा एकदा स्टार्ट जो घेतला आणि त्यानंतर एक चांगलं टार्गेट जे आहे ते फलकात पाहायला मिळते. आता 83 धावा झाल्या. 84 धावेचा पाठलाग करीत सामना जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये. त्याला पुढच्या सामन्यात दोन्ही टीमला विनंती आहे वारली वॉरियर्स आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज राहायचं आता आराध्या 11. चला दोन्ही टीमला विनंती टॉससाठी लगेच आपण हजर राहा. तत्पूर्वी डीजे रोकी.
दर्जाचं क्रिकेट खेळण्याची आणि तो पुन्हा एकदा इथे बॅटिंग करण्यासाठी आता दोन जे सलामीवीर आहेत त्यांना पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन इथे करावं लागेल. असं सनातन जसं 2026 असं आपण पाहतो की हा दमदार सोहळा जो आहे तो आपल्यासमोर भव्य आयोजन आणि नेत्रदीपक आयोजन सुद्धा आपल्यासमोर पाहायला मिळते. चला काय करायचे आहे, मला जास्त वेळ घेतला जातो टीम. चला लगेच आपलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे आहे ते सेट करा. पहिल्या षटक सध्या घेऊन येण्याची जबाबदारी तुफान यांच्या खांद्यावरती अगदी दिली जाते. तुफान म्हटलं की नेहमीच अष्टपैलू खेळाडूंपैकी एक या आसागड विभागातील एक मोठा सुपरस्टार सध्या आहे. त्या आपण पाहतो की क्रिकेटर भरपूर खेळलेत आणि क्रिकेट भरपूर गाजवलेलं आहे. असा बॉलर पहिलं षटक. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, जीव पुन्हा एकदा धोक्यामध्ये होता असं वाटत होतं. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचण्याचा प्रयत्न चांगला राहिला, बॉल पर्यंत पोहोचते तो एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते आणि खातो पण सध्या केलं जातं. जिथे आव्हानाचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी 84 धावेचा आणि त्या आव्हान पुन्हा एकदा पेललं जाईल का, कारण की कशा प्रकारची पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी राहील आणि त्या रणनीती ते पुन्हा एकदा चालावं लागेल तोपर्यंत सध्या जारी आहे या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये ओव्हर नंबरचा विचार केला जिथे आपण पाहू शकाल सध्या तुफान या पहिल्या स्पेलमध्ये बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा तयार. ऑडियन्स सध्या डीप मध्ये तैनात आणि इथे सुद्धा आपण पाहतो की ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न चेतनचा फसलेला आहे आणि चेतन सलामी वीरच्या भूमिकेमध्ये आला होता, पण ते काम जे आहे ते त्याला जमलेलं नाही आणि त्यानंतर विकेटचे पतन. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का. सध्या बॅटिंग करत असताना टीम MS11 फलंदाज चेतन बाद. कोणी डकट करायचं आपण सप्ट्याने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पण तसं झालेलं नाहीये. जसा टप्पा ठेवला त्यानंतर बॉल जो आहे तो पुणे वेगाने डिलिव्हर करते तो इथं हा आणखी एक योग्य लेन पण योग्य बॉल. पडीवरती पुणे प्रस्त झालाय बॉल मागे चला फिरण्याचा बॉलचा पाठलाग करतील. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगला आहे पण बॉल फील्ड करते तो दोन वागण्याचा माणूस आहे आणि ते सुद्धा आपण पाहतो की पंच दर्शवतील लेग बाईज यावेळी 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावांची गती जेव्हा पोहोचते फलकात आतापर्यंत 3 धावा. पहिल्या षटक तितकं चांगलं कमाचं आतप्त राहिले जिथे पोली माकुती तुफानच्या विरुद्ध आक्रमक जी बॅटिंगची आवश्यकता आहे ते अजूनही झालेले नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 पण एकदा चांगला बॉल नाहीये हे सुद्धा पंचाचं मन म्हणजे दंडे सुद्धा घर्षित केलं की जातं. अतिरिक्त धावसंख्या आहे जी पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल फलकाती जेव्हा स्कोर काढते धावींची गती आतापर्यंत 4. इथे सुद्धा जोरदार अपील केली जाते आणि बॉडीला पुन्हा एकदा बॉल ब्रश झाल्यानंतर आपण सुद्धा पाहायला गेला तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो झालेला नाहीये. पंचायत पुन्हा एकदा प्रचिती दर्शवतील की हा बॉल पुन्हा एकदा बॉडीवरती ब्रश झालाय म्हणजे तर पुन्हा एकदा नोट आउटचा पुन्हा एकदा इशारा. धावा ज्या आहेत त्या स्टॉप करण्याचा प्रयत्न केला जातो. धावीची गती जी आहे ते कमी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो पण त्यामध्ये सतत जे आहे ते पुन्हा एकदा झालेलं नाहीये आणि त्यापुढे आपण सुद्धा हवेतच चालला आणि हवेतच पुन्हा एकदा पकडला जाईल म्हणजे का तर पुन्हा एकदा विकेटच्या पतन. आणखी एक धक्का. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके फलंदाज बाद.
इथे दबाव वाढवता हा बॉल जो हवेतच चाललाय, हवेत जर पकडला तर इथे सुद्धा आपण पाहतो की प्रयत्न तर जारी होते, पण बॉल जो आहे तर पुन्हा एकदा येथे बॉल आतमध्ये थांबता येणार नाहीये. पुन्हा एकदा दे घुमाकेवाला येतो हा शानदार षटकार. फलंदाज आहे अंकेशला एक वेळ तर आपण पाहतो की तुम्हाला लवकर थांबवणं गरजेचं आहे, पण अंकेश अशा प्रकारचा खेळ करतो हे मात्र निश्चित असतं. पुन्हा एकदा प्रहार, इथे सुद्धा जास्त वेळ दिला आणि इथे सुद्धा फटका चांगला कमालीचा. आणखी एक प्रहार, बॉल सीमा पार, दर्जेदार चौकार. येस, मला वाटतं हा तिसरा आपल्यासाठी गोल असेल. आपण अजूनही पोहोचत आलेले नाहीयेत. चला दोन्ही टीमला विनंती. चला याचा पुढे कॉल केला जाणार नाही. लक्षात घ्यायचं आपण वारली वॉरियर्स आणि आराध्य 11. चला लगेच आपण टॉससाठी कॉन्टॅक्ट करा. आराध्य टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. वारली वॉरियर्स आपण लगेच टॉससाठी कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉलला पुन्हा एकदा फिरक देत धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. बॉलला पुन्हा एकदा इथे कलटने दिली जाते. तर पाहायला गेला तर हे ओव्हर नंबर 2 चा खेळ सुद्धा जारी आहे. चांगली बॉलिंग केली जाते. धावसंख्या ज्यामध्ये फलकाते 18 धावा, त्यामध्ये आपण पाहतो की तुफानी आणि आसमानी इनिंग. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि इथे सुद्धा आपण पाहतो की बॅटची एज आणि खेळ विकेटचे पतन आहे. फलंदाज अंकेशचा खेळ इथे समाप्त आणि अंकेश बॅक टू दी पॅव्हलियन. अनदर विकेट डाऊन. चांगला सुंदर सुद्धा पाहायला मिळतो. मंगेशच्या विरुद्ध आक्रमक फलंदाज आहे. नो डाऊट सुद्धा पण पाहतो की बॅट पद्धत अशी अगदी बोललेली नाहीये. तो प्रयत्न करावा लागेल की एक मजबूत आकडा, एक मजबूत जमत स्टार्ट जो आहे तो आपल्या टीमला पुन्हा एकदा अगदी द्यावा लागेल. तो प्रयत्न तितका चांगला पुन्हा एकदा केला जाईल का? पुन्हा एकदा प्रयत्न होते की हा बसुदा कट करावा, पण बॅटने बच जमत प्रयत्न आहे की कॉन्टॅक्ट होणं गरजेचं, पण तसं तर दिसत नाहीये. आनंद बॉल पडल्यानंतर बॉल जो आहे तो विकेट किपरच्या हातामध्ये, तो आपण आणखी एक तोडपदी समाप्ती. धावांची गती पुन्हा एकदा स्टॉप करण्याचा प्रयत्न केला जातो. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, पण तसं होताना दिसत नाहीये. जी मात्र आवश्यकता आहे की आक्रमक वृत्तीने बॅटिंग होणं गरजेचं. दबावाच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आहे, पण आपण पाहतो की जिथे हा संघ असा आहे जो नेहमीच आपण पाहतो की फाईट करत आलेला आहे आणि एकदा की पुण्यात आपली गाडी जी आहे ती गाडी स्टार्ट केली तर लक्ष त्यांच्यासाठी सोपं होऊ शकतो. तो प्रयत्न सुद्धा जारी, इथे सुद्धा प्रयत्न चांगले होते, पण पुढे सुद्धा दमदार कामगिरी करत असताना बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या संघाच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकादी जाऊन मध्ये स्कोर काढते. आता 19 धावसंख्या फलकादी. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या जारी आहे. मैदानाच्या आतमध्ये चौहो बाजूने पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाची रचना जी आहे ती तितकी चांगली सध्या पाहायला मिळेल. पण धामीचा बहुत जो मात्र एक आव्हान जे आहे
ते चांगलं प्राप्त करावं लागेल. पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न फिटनेस तैनात आहे. पॉईंट मध्ये पुन्हा एकदा पक्का पॉईंट मध्ये बॉल येईल आणि बॉलला कॅरी करते फक्त एक धाव जे आहे ते प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने धाव संख्या जपते. स्कोर करते 20 रन्स. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या जारी. 84 धावेचा फटका कशा प्रकारे होऊ शकतो आणि कशा प्रकारे केला जाईल नवा सातत्य फटकात येणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचा खेळ राहिला तर दबावाचा पुन्हा एकदा सामना करू होऊ शकतो आणि तोपर्यंत सध्या तरी जारी पाहायला मिळतं. ज्या प्रकारे फिल्डिंग प्लेसमेंट अगदी त्या प्रकारची सध्या रचना. ओव्हरची समाप्ती आता 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 63 धावेचं आव्हान आहे 30 बॉल मध्ये. 30 बॉल 63. कमबॅक कमाचे पुणे एकदा बॉलिंगचं प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळाले. जिथे आपण तुफान यांना पाहिलं. तुफानने फक्त 2 षटकाचा स्पेन जो आहे आपला कोटा जो पूर्ण केला त्यामध्ये 7 धावा खर्च केला आणि 2 विकेट त्यांच्या नावे आलेत. म्हणजे कमाचे स्पेल पुन्हा एकदा त्यांनी वापर केला. 7 धावा खर्च केला, 2 विकेट मिळवल्या 2 ओव्हर मध्ये. हा पुसला सॉफ्टने घेण्याचा प्रयत्न. ईश्वर स्वतः सुद्धा बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. बॉलला कॅरी करतील. तप्त धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. मंगेश सध्या तर आपण पाहतो की शांत डोक्याचा पुन्हा एकदा वापर केला जातो. जिथे आव्हानात्मक फटके मारण्याचे पुन्हा एकदा अगदी प्रयत्न होता दिसत नाहीये. तर फटके मारायचे असेल तर आपण पाहतो की अगदी बोलतो दूरदृष्टी जी आहे ते पुन्हा एकदा चांगली आहे. आय कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा चांगला सेटअप करावा लागेल. बॉलिंग मागते पुन्हा एकदा. एवढी बॉल तयार. ईश्वर ऑफ साईडला हवेचा लॅपिटर सुद्धा आहे तैनात आणि इथे सुद्धा जे मात्र प्लॅन सेट केलेले होते त्या प्लॅन मध्ये पुढे येत आता जाळ्यामध्ये फसवलं जाईल आणि मंगेशची खेळी ते समाप्त. पुन्हा एकदा ताव तणाव निराशा स्पष्टपणे जाणून द्या आणि त्यानंतर विकेटचा फलंदाज मंगेश बाद. बिग बॅशची स्पर्धा तर गाजवली पण या स्पर्धेमध्ये पाहिजे तसा आपण पाहतो की प्रवास जो आहे तो राहिलेला नाहीये. सतत पैसे ठरताना आपण पाहतो. आता बॅटिंग करण्यासाठी ज्या प्रकारे आपण पाहतो की विश्वासाने आणि अगदी पाहायला गेलं तर जबाबदारीचा खेळ जो आहे तो करणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा विकेट टेकर बॉलर ईश्वर सध्या ज्या प्रकारे प्लॅन त्यांनी अगदी सेट केले त्या जाड्यामध्ये पुन्हा एकदा अडकवले जातात. आता फलंदाजी करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हितेश हाडळ मैदान पुन्हा एकदा एंटर होतील. और विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ प्लेक्स करण्याचा प्रयत्न राहिला. डिफेन्स करण्याचा प्रयत्न थोडेसे लेट झाले पण बॉल जो आहे तो तुफान वेगाने अगदी यष्टी जी आहे ती वाकवली जाते आणि त्यात फर्निचर डिस्ट्रॉइड विकेटच्या पतन फलंदाज जडी गॉन. लागोपाठच्या पुढे 2 धक्के दिलेत म्हणजे आता हॅट्रिक बॉल सुद्धा आहे. बॅटिंग करण्यासाठी पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये आता जतीन आवश्यकता आहे आता रेप्युटेशन. पाहूया कशा प्रकारच्या पुणे यमाचं नियंत्रण जे आहे ते ठेवलं जाईल. तर 5 गडी आता गमावले आणि त्याच पुढे दबाव सुद्धा वाढत चाललाय बॅटिंग करण्यात असणार टीमसाठी. जतीन आणि अल्पेश मध्ये टीमची पूर्णपणे आता मदत जी आहे ती त्यांच्या पुन्हा एकदा खांद्यावरती पुन्हा एकदा इथे अगदी दिली जाते. आव्हानाचा पाठलाग पुन्हा एकदा केला जातो. तो पाहायला गेला तर तितकी चांगली वृत्ती जी आहे ते पुन्हा एकदा सेटअप केली जाते. चांगला सेटअप सुद्धा केला जातो. धावसंख्येचा पुन्हा एकदा पाठलाग करत असताना पाहूया कशा प्रकारचा पुन्हा एकदा वृत्ती जी आहे ती दिली जाते. ऑन हॅट्रिक ज्याला जास्तीचा वेळ घेतला जातो. बॉलिंग बाग पुन्हा एकदा ईश्वर तयार.
कशा प्रकारचा पुढे एकदा लेखाजोखा राहील, परंतु त्यासाठी प्रयत्न तितके चांगले दमदार पाहिजेत. ऑन द विकेट बॉल तयार. ओ फुटबॉल यार फटका चांगला. नितीन गुजर सुद्धा बॉलच्या खाली आहे सध्या तैनात. आणि इथे सुद्धा आपण पाहतो की जतीन चिखली जे आहे ते समाप्त. मिड विकेट मध्ये फिल्डिंग पुन्हा एकदा थोडीशी चेंज केली आणि त्यानंतर आपण पाहतो की जाड्यामध्ये पुन्हा एकदा येथे विकेटच्या पतन. फलंदाज बाद. सहा विकेट गमावले. कालच्या दिवसात आपण पाहणार आहोत उत्कृष्ट बॉलर हा पुरस्कार जो आहे तो सुद्धा आपण वितरित करणार आहोत. आणि त्यासाठी फ्रेंड्स स्पोर्ट उंबरगाव यांच्या वतीने आपण पाहतो की टी शर्ट आहे. वा आलेल्या प्रहार फटका चांगला. विशालचा हा क्लास. प्रत्येक दिवसामध्ये त्याच दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि ते घुमाके वॉर फंटाबलस सिक्सर. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. पुन्हा एकदा प्लेस करण्याचा प्रयत्न. बॉलला पुन्हा एकदा फिरकत येत दोन धावा करण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. या दोन धावा प्राप्त होतील. दोन धावांच्या मदतीने धावीची गती जी आहे ते फलकाने जंप मध्ये स्कोर काढता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल केला जात नाहीये. दोन धावा प्राप्त. धावसंख्या जंप ते स्कोर काढून 29 धावसंख्या फलकाने सुद्धा पाहायला मिळेल. ओव्हरचे होते समाप्ती. आता या मॅचचं लक्ष आहे 24 बॉल मध्ये 55 55 धावेची आवश्यकता. 24 बॉल 55 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आपण वितरित करत आहोत. करावा. आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. ओमसाई स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेच्या असतात आपण पाहतो की लाईव्ह कव्हरेज जे आहे ते केलं जातं. आणि या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटचा आपण पाहतो की एखादा इव्हेंट येतो तेव्हा ओमसाई नेहमीच ऍक्टिव्ह असते. या मुख्य चॅनलचे CEO आदरणीय मयूर खरंच सपाचा सुद्धा आपण पाहतो की हा चॅनल आहे. आणि सध्या तरी भरारी घेतली जाते त्यांच्या मार्फत. नवीनचा पुणे पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हा सुद्धा मोठा प्रश्न सुद्धा आहे. ओव्हर द विकेट पुणे द बॉलिंग मागते. बॉलर तयार. 5 षटक विजय. बॅट पुणे एकदा प्रहार करायचा प्रयत्न. पुणे एकदा जोरदार अपील केली जाते. बॉल आणि बॅटचा पुणे एकदा कनेक्शन पुणे एकदा झालेलं नाहीये. बॉडी पुणे एकदा धडक दिली जाते. तप चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते. जोरदार अपील. अग्रेशन कशाला म्हटलं जातं आपण पाहतो की विराट कोहली अशा प्रकारचे सेलिब्रेशन करतायत.
आडवे बॅटने ऑन्सला लपेटून फटका चांगला पुणेदा यावेळी जबरदस्त पुणेदा टावरिंग अस्तव्यस्त जबरदस्त षटकार. थँक्यू डीजे. अखिलेश पांडे साहेबांकडून आपण पाहतो की जिथे लागोपाठचे 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते देण्यात येईल. पहिला तर आला अल्पेश सपाटमधून अल्पेश एकाकी. आपण पाहतो या मॅचचं चित्र अगदी पलटवू शकतात आणि तिसरा फटका बाहेर चांगला आहे. चांगला प्रहार हा बोजाई सीमा पार येतो हा आणखी एक षटकार. मध्ये खूप चांगला लढला होता फलंदाज अल्पेश आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतो की लढवो या वृत्तीचा फलंदाज आहे. आता एक षटकार आला या बॉल होते तर 500 रुपयाचं पारितोषिक अखिलेश पांडे साहेब यांच्याकडे देण्यात येईल. बॉलर पुढे द्या तयार. प्लेसमेंटचा साईन आहे. बॉलला ऑप्शन सध्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एका धावीत प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावीची गती जी आहे ते जाऊन पोहोचते फलकात. आता टीमची टोटल 42 42 आणि आव्हानाचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी योजने 42 42 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे इतकं तर निम्म टार्गेट जे आहे ते पार केलं निम्म अजूनही पार करावं लागेल. पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न बोलला पुन्हा एकदा फलकती तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. डॉट मध्ये समाप्ती. आता या मॅच लक्ष आहे 19 बॉलचा खेळ शिल्लक आणि 19 बॉल मध्ये धावेची आवश्यकता आहे. 42 42 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी योजने सामना जिवंत आहे दोन्ही टीम साठी. पाहूया कसा प्रकारचा खेळ राहील. याने सुद्धा प्रहार. विशालचा इलाका हा स्ट्रॉंग आहे. या स्पोर्ट वरती पाहायला गेलं तर कित्येक वेळा ते बाद झाले पण आपण आपला इलाका सोडणार नाही घेत आणि सध्या त्याच्या बॅटून आला हा धमाकेदार आणि सनतेदार षटकार. स्कोर कार्ड 48 या मॅचला जिंकण्यासाठी आता बॉल शिल्लक आहे 18 आणि 18 बॉल मध्ये 36 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 36. डीजे राहिले कारण की दुसरा ओव्हर हाताळला 14 धावा खर्च केल्या. या षटकाचा विचार केला तर 19 धावा खर्च केलेल्या आहेत. कमालचं पुन्हा एकदा प्रदर्शन बॅटिंग टीम कडून हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पुन्हा एकदा ढकल बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. 2 बॉल पर्यंत पोहोचतील. 2 वगैरेचा प्रयत्न निशांत तिथे आहेत. बॉलला फिट कधी तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न एकच राहील आणि एका धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फक्त निजामपणे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत टीमची टोटल फलकती 49 49. मेजरचा स्पेनचा विचार केला तर 33 धावा खर्च केल्या 2 ओव्हर मध्ये. म्हणजे का तर अगदी खर्चिक गोलंदाजी. सामना जिंकण्यासाठी जिमंत आव्हान आहे 84 84. त्याचा पाठलाग करायचा असेल तर जी धावेची आवश्यकता आहे 35 35. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता हा बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला करणारा प्रहार आणि हा बॉल सुद्धा जाईल सीमा पार. इट्स अनदर 4 रन चौकार. हे ते बदललेले आहेत दोन्ही पॅटीचा. पुन्हा एकदा आपण पाहतो की रंग उधळत असताना जिथे विशाल त्याच्यावरती पाहायला गेलं तर दबाव होता पण दबाव मध्ये विशाल 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 आणि त्याच्या बॅट पुन्हा आला हा विशालमय तिसरा षटकार. व्हाट अ फॅबुलस फंटेबलस सिक्सर. लागला बॉल अगदी पट्ट्यात आले ना हे चित्र पाहतो त्यानंतर आपण पाहतो की या मॅच मध्ये महत्वाची इनिंग्स आपल्या टीम साठी.
ओ पुणे एकदा टप्पा चांगला आहे पण तो बॉल जो आहे तो लाईनच्या बाहेर पंच पुणे एकदा दर्शवतील वाईट बॉल धावसंख्या जंप स्कोर करते या अक्षरच्या मदतीने आता 60 कंप्लीट 60 धाबा आणि आता 24 धावेची आवश्यकता आहे 15 बॉल 24 तो समोर पुणे एकदा विशाल तयार आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता उंचला पुणे एकदा फटका चांगला केला फिल्डर आहे आर्यन सध्या आपण पाहतो की ऍक्टिव्हेट आणि सुरक्षित फिल्डर सध्या डीप मध्ये स्थित आहेत बॉलला फिट कधी तो एका धाव आणि एका धावीच्या मदतीने धावेची गती जी आहे ती फलकाने जाऊन पोहोचतात टीमची टोटल जी आहे ती 61 23 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये ईश्वर पुणे एकदा तयार पुढचा बॉल घेऊन हा बॉल सुद्धा ऑनसला पिक करत असताना फटका पुणे एकदा चांगला आहे का आणि हा बॉल सुद्धा जायचे बापार वन्स बाउन्स पुणे एकदा 4 रन चौकार त्यानंतर चौथा मध्ये 8 धाबा 5व्या षटक महागडे राहिला आणि हा बॉल सुद्धा हो हाय लेवलचं क्रिकेट एक झलक आणि काय कमाचा पुणे एकदा झलक जी आहे ती दर्शवली जाते मैदानाच्या बाहेर 6 धावा उत्तुंग षटकार कमालची बॅटिंग सुद्धा केली जाते जबरदस्त बॅटिंग विशाल 7 बॉल 25 सध्या पण पाहायला गेलं तर आणि एक बॅटर पाहायला गेलं तर 8 बॉल 25 अशी दोन्ही बॅटरची आता कामगिरी राहिलेली आहे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी हा डू ऑर डायचा सामना होता पण डू ऑर डायच्या मॅच मध्ये कशा प्रकारचे क्रिकेट खेळावं या सर्व गोष्टी दोन्ही बॅटरला कळल्या आणि त्यानंतर आपण पाहतो की अंडरस्टँडिंग सध्या बॅटिंग पाहायला मिळते अफलातून पुन्हा एकदा खेळ सुद्धा दर्शवत असताना जिथे आव्हानाचा पाठक करत असताना सुरुवातीला असं वाटलं की टीम पूर्णपणे ढेपाळेल कारण की विकेट लागोपाठ गमावल्याचा त्यानंतर अल्पेश नावाचा सुरवीर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की बॅटिंग करण्यासाठी विशाल नावाचा सुभेदार हो फुटबॉल बॉल आज कुठलाच बॉल मैदानाच्या आबाद मध्ये पडणार नाहीये छोटा पॅक बडा धमाका छोटा वीर वार करे गंभीर षटकार लक्ष 84 84 धावेचं आणि आता इथे सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न टोपेज बॉल हवेत चला फिटनेस बॉलच्या खाली डाऊन दी बॉल आणि त्यानंतर आता विकेटच्या पदार्थ बॅटिंग करण्यासाठी सुनील यादव हा सुद्धा आक्रमक फलंदाज आहे जिथे आपण पाहिलं की मागच्या दिवसामध्ये एका ओव्हरमध्ये 29 धावा करण्याचा कारनामा केला होता आणि ते फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता या मार्गस्थ आहे सामना जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बॉलिंग मार्क होते पुणे एकदा बॉलर तयार तिला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती आपण लगेच आपापली पोझिशन घ्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता टायमिंगच्या जोरात ते बॉलला पुणे एकदा उंचला ढकलला फिटनेस आहे डीप मध्ये तैनात बॉलला पिंक देत एखादा इथे प्राप्त केली जाते पुणे एकदा तितकं चांगले सध्या पाहायला मिळते फक्त 6 धावा पाहिजे तर सामना जिंकण्यासाठी जो काय कमाचा पुणे एकदा पलटवार जो आहे तो पुणे एकदा केलेला आहे या मॅच मध्ये सध्या पाहायला गेला तर टीम अगदी MS11 आणि या षटकाच्या मदतीने सामना पुणे एकदा फिनिश केला जाईल वॉट एन्काउंटर स्पेशलिस्ट सध्या आहे अल्पेश आणि अल्पेशने पुणे एकदा इथे काही पाहिलेलं नाहीये आपल्या टीमला फक्त धावा पाहिजेत आपल्या टीमला पुणे एकदा आपल्याला जिंकवायचं आहे आणि त्याच इराद्याने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यात विजयाचा षटकार येथे त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल
जैसी गेंद वैसी नसीहत। तरकीब ईट का जवाब पत्थर से और बॉल का जवाब बैट से आणि इथे आलाय हा षटकार. वितरित केला जातो आणि विशाल यांना पण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, जिथे विशालच्या बॅट मधून धावा आल्या मोक्याच्या क्षणी. षटकाराची आतषबाजी केली आणि षटकारची आतषबाजी करत असताना 31 धावा त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. तर विशाल ठरतायत या मॅचचा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर विशाल या पण कमालचे प्रदर्शन विशालचं राहिलं. कमालची बॅटिंगचा पुन्हा एकदा ॲव्हरेज जे आहे ते दिली जाते. अखिलेश पांडे यांचं सुपरस्टार पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. आणि पाचर कॅच प्राइज सुद्धा अखिलेश पांडे साहेब यांच्याकडून अगदी प्रदान केले जातं, कारण की खूप चांगली नोक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहे. कमालचं प्रदर्शन राहिलं. तिला पुढचा सामना चला वारली वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा आराध्या. तिला दोन्ही टीम लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या.